सो आज माझ्यासाठी म्हणजे असं म्हणता येईल खूप स्पेशल डे आहे. बिकॉज आज जी मी कंट्री एक्सप्लोअर करायला चालली आहे दॅट वॉज माय लाईक अ ड्रीम डेस्टिनेशन. म्हणजे जर माझं आउटफिट बघितलं तर तुम्हाला कळून येईल की ती कंट्री कुठली आहे. बट स्टील आय एम व्हेरी एक्सायटेड. सो त्यामुळे मी सांगते की ग्रीस म्हणून ती कंट्री आहे जी मला खूप म्हणजे मी आल्यापासून मला जायचं होतं. बट बुकिंग्स त्याचे प्राइजेस आणि त्या सगळ्यामुळे मी जरा डिले करत होते. पण फायनली मी आज निघते आहे आणि मी तुम्हाला फुल आउटफिट दाखवते. बिकॉज हा आउटफिट मी इतक्या दिवसांपासून घेऊन ठेवला होता आणि माझं असं होतं की नाही मला तिथेच घालायचं आहे. सो मी दाखवते तुम्हाला. सो दिस इज माय टुडेज आउटफिट. काइंड ऑफ ग्रीस वाईबवाला. सो लेट्स गो. Se trouver derrière vous. En cas d'évacuation d'urgence, vous devez laisser tous vos bagages à bord de cet avion. हाय. सो एअरपोर्टला मी म्हणजे अथेनला मी 1 वाजताच पोहोचले होते. बट आता मी अशी 1 वाजतानंतर मेन सिटीमध्ये कधी जाणार आणि त्यानंतर मग परत नाही का झोपायचं वगैरे. त्यामुळे मी ठरवले होते की एअरपोर्टवरच झोपायचं. सो मी इकडेच झोपलेले. आता 4 वाजलेत. मी रेडी झाली आहे. 5ला निघेल. 5ला इकडनं डिरेक्टली बस जी मेन सिटी सेंटरला सोडते. मग तिकडे जायला 1 तास लागतो. म्हणजे अराऊंड 6च्या जवळपास मी जर्नी स्टार्ट करेन. सो आता इथे बघायचं आहे की बस वगैरे कुठनं मिळते ते. आणि मोस्टली मी ट्रॅव्हल पासच घेईन. तर मी तुम्हाला तो पास घेतल्यावर सांगते. सो तिथे बस घेऊन फर्स्ट स्टॉपला पोहोचले मी. आणि फर्स्ट स्टॉपच्या इथेच म्हणजे आता इथनं परत चालत जायचं आहे. पण सकाळचे 5:30च झालेत. तसे रोडवर आहेत लोक पण मला कळत नाही आहे की जाऊ का नको तिकडे. मी विचार करते थोडं इथे अर्धा तास वगैरे टाईमपास करेल मग जाईल. बिकॉज अजून देखील सनराईज झालेला नाही आहे. स्क्वेअर पण तसा चांगला आहे. यांचं बेसिकली हा जो स्टॉप आहे हे त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि हां मी तुम्हाला ते तिकीटचं सांगणार होते ना. मी हे वाला तिकीट ते बाहेर ते तिकीट काउंटर आहे तिथनं घेतलेत. मी ॲक्च्युली 3 तिकीट घेतले कारण की सकाळी मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तर त्यावेळेस तिथे काय म्हणतात मेट्रो स्टार्ट नव्हती झालेली. मेट्रो 6:30ला स्टार्ट होते आणि मी मॉर्निंगला खूप लवकर चालू केलं होतं. मग त्यामुळे मी बस घेतलेली. तर बसचं सेपरेट तिकीट. त्याच्यानंतर 24 आवर्सचा इकडे जो पब्लिक ट्रान्सपोर्टचा पास आहे तो एक पास प्लस आय गेस हे सोडून मी मेट्रोचं एक 9 युरोचं रिटर्नचं जे एअरपोर्टचं आहे ते घेतलं. बिकॉज 24 आवर्समध्ये मेट्रोचं कन्सिडर होत नाही. असे 3 वेगवेगळे तिकीट घेतले. सो आता मी बघते एखादं कॅफे वगैरे बघते आणि काहीतरी प्यायला घेते. सो कॅफेमधनं हॉट चॉकलेट आणि बगोटा म्हणून ही एक काइंड ऑफ पेस्ट्री टाईप आहे तर ती घेतली. हे जो कॉन्स्टिट्यूशन आहे ना त्याच्या इथे हे कार्ड थांबले. त्यांची जस्ट आता ड्युटी चेंज होती आहे. सो काइंड ऑफ ते छोटी परेड करून मग त्या ड्युटी चेंज करतायत. या पूर्ण सिटीमध्ये ना तुम्हाला खूप साऱ्या कॅट्स बघायला मिळतील आणि पूर्ण रूट असे फुल सिनेमॅटिक आहेत. सो मी फर्स्ट लोकेशनला पोहोचली आहे पालिका म्हणून. कॉन्स्टिट्यूशनच्या नंतर फर्स्ट इकडे आली आहे. आणि सकाळी येण्याचे फायदे फुल स्ट्रीट एम्प्टी आहेत. ॲक्च्युली शॉपिंग स्ट्रीट आहे. छान वाटतं आहे तरी पण कारण की यांचे बिल्डिंगचे स्ट्रक्चर ना खूप मस्त आहेत. आणि प्रत्येक शॉपमध्ये ते छोटे छोटे असे अँटिक पीसेस लावलेले आहेत. इथे दाखवते मी तुम्हाला. जे अँटिक पीसेस म्हणत होते ना तेच. अगेन सी दिस कॅट. आणि हा पूर्ण जो एरिया होता म्हणजे ॲथेनमध्ये देखील फुल व्हाईट हाऊसेस वगैरे तसेवाले वाईब्स होती. सो ना मी नेक्स्ट लोकेशनला पोचले. मला जसं नाव प्रनाऊन्स करता येत नाही आहे ते जरा वेगळं आहे. पण मी तुम्हाला दाखवते की ते कसे. सी दिस.
मी जस्ट अराउंड सनराईजच्या टायमिंगला पोहोचले होते. तर इथे फोटो खूप छान आलेत. आणि इवन तुम्ही मॉर्निंगला गेलात ना की तिथे जास्त क्राऊड नसतो. नाहीतर जसं जसं टाईम वाढायला लागतो तसं तसं लोकं तिकडे जास्त येतात. मग देन तुम्हाला पिक्चर एवढे चांगले मिळणार नाहीत. सो आय वूड सजेस्ट की तुम्ही अर्ली मॉर्निंग जावा. सो जास्त लोकं नसतात, क्राऊड नसतात. आणि तिथले लोकल्स पण म्हणजे असे बाहेर आलेले नव्हते. काही काही त्यांच्या घरावर त्यांची त्यांची कामं चालली होती. बट एवढे अमेझिंग व्ह्यू होते की, आणि हे तर माझा फेवरेट प्लेस होती. इथे एवढे क्यूट पिक्चर्स आले आहेत ना, म्हणजे ॲथेनमध्ये देखील एवढं छान असं स्ट्रक्चरचे घरं असतील वगैरे असं मी इमॅजिनच केलं नव्हतं. लिटरली आय गॉट सरप्राईज बिकॉज ऑफ दिस. बिकॉज मला वाटलं होतं की मला ते कोस्टल एरिया वगैरे त्याच एरियामध्ये अशी घरं मिळतील. बट नाही, ते ॲथेनमध्ये देखील होती. सो आय गॉट व्हेरी गुड पिक्चर. सो एक सिटी करून पण मला फुल ती कोस्टल वाईब आली आहे. त्यानंतर हा त्याच एरियामधला जो थोड्या हाईटच्या हिलवर गेला ना की तिकडनं हा व्ह्यू होता. तिथून ना थोडंसं वर चालत गेलं की हा सिटीचा पूर्ण व्ह्यू पॉईंट आहे. आणि आता सनराईज झाला तर ते खूप भारी दिसते. मी मला फुल व्ह्यू दाखवते. दिस इज ॲक्च्युली सेकंड व्ह्यू पॉईंट. बिकॉज मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवला तो त्या जे हाऊसेस वगैरे होते त्याच एरियामध्ये. आणि हे फुल जुन्या काळातलं हिस्टॉरिकल चर्च आहे, जे ॲक्च्युली सध्या बंद आहे, पण बाहेरनं लुक खूप छान आहे. ट्रेक करून मी नेक्स्ट लोकेशनला पोहोचली, ॲगापोलिस हिल म्हणून. तर इकडनं ते पॅन्थॉन आणि जे म्युझियम वगैरे त्याचा व्ह्यू आणि फोटो छान होतो सगळे. सो पॅन्थॉनला वगैरे जाण्याच्या आधी जर तुम्ही अर्ली मॉर्निंग आला असाल तर इकडे नक्की जा. बिकॉज इकडे सनराईजमुळे एवढे छान व्ह्यू झालेले होते. प्लस तो फुल हिल एरिया आणि तिथे असे ते खडकांवरनं पूर्ण काइंड ऑफ मिनी ट्रेक करून जाणं हा पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि तिथनं पूर्ण सिटी खूप छान दिसते. म्हणजे हाफ सिटी एका साईडनी फुल स्ट्रक्चरमध्ये कवर्ड आहे, एका साईडनी फुल ग्रीनरी. सो ते तिथनं बघायला छान वाटतं. आणि ऑब्वियसली हा असावाला तुम्हाला व्ह्यू इथनं मिळून जातो. फुल ते ॲक्रोपोली, ते म्युझियम अँड पॅन्थॉन, ते सगळ्या लोकेशन्स तुम्हाला अशा प्रकारे इथनं दिसून जातात जर तुम्हाला आत जायचं नसेल तर. आणि दिस इज द पालका स्ट्रीट. मी नेक्स्ट लोकेशनला आली आहे, रोमन ॲगोरा. जर तुम्हाला मागे दिसत असेल तर आतमध्ये जायला त्याला 10 युरोची एंट्री आहे. सो आधीच तिकीट बाय करून घ्या. सो ग्रीसमध्ये तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी थोडंफार रोमन एम्पायरचे ड्रेसेस किंवा थोडेफार ग्रीस एम्पायरचे ड्रेसेस असे दोन्ही टाईपचे मिळून जातात. सो बेसिकली ही सिटी 2 वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिवाईड झाली आहे. सो त्या स्ट्रीटवरनं स्ट्रेट जाताना तुम्हाला अशा टाईपचे हाऊसेस लागतात. सिमिलर पॅटर्न आणि सेम आर्किटेक्चर असल्यामुळे एवढे युनिक दिसतात ना ते. ही आहे लायब्ररी. आता या लायब्ररीच्या आतमध्ये जायला पण सेम 10 युरोचंच तिकीट आहे. जर यांचं सिटी पास घेतला ना तर त्याच्यामध्ये हे कवर होते. आणि मी आता ज्या स्ट्रीटवर आहे ती फुल अशी शॉपिंग स्ट्रीट आहे. ड्रेस वगैरे फुल ते ग्रीक टाईप जे ड्रेसेस असतात ना तसे. म्हणजे ही लायब्ररी पण डिस्ट्रॉय केलेली होती. सो आता याचे खूप थोडेसेच पार्ट तिथे राहिलेले आहेत. सो हा त्यांचा तो मेन स्क्वेअर आहे जिथे स्ट्रीट शॉपिंगसाठी वगैरे खूप सारे ऑप्शन्स असतात. पण मी अर्ली मॉर्निंग आल्यामुळे इथे नव्हते. देन आय थॉट की मी पहिल्यांदा दुसऱ्या लोकेशन्सला जाऊन येते आणि इथे परत येईल म्हणून. आणि ग्रीकमधले कॅफे भाई साहब, म्हणजे एवढे सही कॅफे होते ना फुल एरियामध्ये की दिवसभर जर एखाद्या माणसाला कॅफे हॉपिंग करायचं असेल तर देन हा जो एरिया आहे तो जो स्क्वेअरच्या पुढचा एरिया, दिस इज बेस्ट. बिकॉज मी एवढे युनिक कॅफे आत्तापर्यंत कुठेच पाहिले नव्हते. मला दिसत असेल की ते जे नॉर्मल शटर आहे ना त्याच्या याच्यावर पण त्यांनी ड्रॉइंग केलेलं आहे. हे पूर्ण ही स्ट्रीटच अशी आहे. आता बघते मी अजून इकडे काय काय ते.
सो त्या पूर्ण स्ट्रीटवर वेगवेगळ्या ठिकाणी अशाच काइंड ऑफ तुम्हाला ड्रॉइंग्स वगैरे मिळून जातील. भिंतीवर ड्रॉइंग्स केलेल्या आहेत. कॅफेच्या शेजारी पण ड्रॉइंग्स आहेत. आणि मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलं होते की तिथे खूप युनिक कॅफे आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक कॅफेचा एक वेगळा ॲम्बियन्स आहे आणि ते प्रत्येकाचा तुम्हाला मेनू पण थोडाफार वेगळा मिळून जाईल. काही ठिकाणी म्हणजे ग्रीसवाले जे फूड आहे प्लस इटालियन त्याचं मिक्सचर्ड आहे. तर काही ठिकाणी तुम्हाला फक्त ओरिजिनल इथले जे डिशेस आहेत त्यावालेच मिळून जाते आणि दुपारचं ते मोस्ट ऑफ द टाईम बंद असतं. सो त्यामुळे त्याचे टायमिंग वगैरे बघूनच जा. आणि त्यांची सर्विस खरंच खूप छान आहे आणि रिजनेबल प्राईजमध्ये मिळतं हे सगळं. सो दिस इज अनादर आर्ट. सो असेवाले आर्ट तुम्हाला प्रत्येक बिल्डिंगवर दिसतील त्या स्ट्रीटमध्ये. हे लिटिल कुक म्हणून कॅफेचं त्यांचे खूप सारे काइंड ऑफ आउटलेट आहे आणि प्रत्येक आउटलेटच्या त्यांच्या वेगवेगळ्या थीम होत्या आणि एवढे ब्युटिफुल कॅफे होते म्हणजे लिटरली 1 ते 2 तास तुम्ही इथे निवांत घालवू शकता अशा टाईपमध्ये हे सगळे कॅफे आहेत. जे पण डिझनीचे कॅरेक्टर्स आहेत, बाकी सारे कार्टून्स आहे, त्या सगळ्यांचे त्यांनी स्ट्रक्चर बनवले होते आणि प्रत्येक कॅफेच्या समोर एक वेगळं कॅरेक्टर, एक वेगळं त्यांचे जे काय म्हणतात की कार्टूनची जी थीम होती ती तिथे होती. आणि हा फुल एरिया त्याच म्हणजे तशाच टाईपच्या कॅफेंचा होता. सो इथे तुम्ही जर ॲथेनला जात असाल तर या प्लेसला नक्की व्हिजिट द्या. प्लस त्यांचे जे सगळे वेटर्स वगैरे आहेत ते पण तसेच काइंड ऑफ कॉस्ट्यूम घालून तिथे सर्व करतात. सो इट्स ओव्हरऑल खूप वेगळा काइंड ऑफ एक्सपिरियन्स आहे. जर कोणी डिझनीलँडला गेलं नसेल आणि ते ॲथेनला जाणार असेल तर इकडे नक्की एकदा जावा. बिकॉज इथे फिरायला फ्री आहे. सो तुम्हाला तिथे बसून वगैरे खायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि अर्ली मॉर्निंग जर गेलात तर तुम्हाला खूप ब्युटिफुल असे पिक्चर्स मिळतात. या स्ट्रीटच्या थोडंसं समोर गेल्यानंतर तिकडे ना शॉपिंग स्ट्रीट आहे जिथे अशाच काइंड ऑफ कार्टून किंवा अशा रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला म्हणजे घेऊन जाऊ शकतात गेम्समध्ये किंवा बाकी सगळ्या जस्ट फॉर अ शोकेस. सो हा फुल एरिया खूप ब्युटिफुल आहे. मस्ट विजिट प्लेस. हे जे कॅफे आहे ना तिथे मोस्ट ऑफ द गोष्टी व्हेजिटेरियन आहेत किंवा व्हीगन आहेत. त्यामुळे तुम्ही इथनं घेऊ शकता. मी इथनं आता जस्ट खायला घेतलेलं आहे आणि कमी प्राईजमध्ये आहे. सो इकडे तुम्हाला व्हेजिटेरियनमध्ये खूप सारे ऑप्शन मिळून जातील आणि प्रत्येक याच्या इथे त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं असतं की त्याच्यामध्ये काय कंटेंट आहेत. बकलावा, बुगुटा आणि अजून खूप साऱ्या टाईप्सचे तिथे स्नॅक्स, बेकरी प्रोडक्ट्स अवेलेबल आहे आणि खूप चीपर प्राईजमध्ये. म्हणजे एक कुठला पण तुम्ही प्रोडक्ट जस्ट ॲट अ 2.5 युरो घेऊ शकता आणि कॉफी वगैरे पण सेम प्राईजमध्ये. सो मोस्टली जर तुम्ही खायला घेत असाल तर बेकरीजमधनं घ्या. म्हणजे नॉट ओन्ली बेकरी प्रोडक्ट्स की स्वीटमध्येच तिकडे बाकी पण ऑप्शन आहेत. पिझ्झाचे जे छोटेवाले पीसेस आहेत ते देखील आहेत. प्लस त्यांचा एक स्पेसिफिक डिश आहे इथे समोर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यामध्ये ते ऑलिव्ज, फेटा चीज वगैरे ते सगळं टाकून देतात आणि रिजनेबल प्राईसमध्ये असल्यामुळे मोस्टली सुपर मार्केटपेक्षा तुम्ही बेकरीमधनं हे सगळे प्रोडक्ट घेऊन खाऊ शकता. सो लंचसाठी मी हे त्यांचं काइंड ऑफ ब्रेड ज्याच्यामध्ये ते सलाड वगैरे आहेत ते घेतलं होतं विथ कोक आणि हे मला बाहेरच्या शॉपमधनं 1.2 युरोलाच मिळाला. हे जे दिसतंय ना हे यांचं बाग काइंड ऑफ होतं जुन्या काळातलं. जेव्हा यांनी मेट्रोचं काम चालू केलं तर त्यावेळेस त्यांना हे सापडलं. मग त्यांनी एवढी जागा सोडून मेट्रो दुसऱ्या साईडनी वळवली आहे. इकडे ना हे छोटे छोटे रांजण आहेत आणि त्या साईडला ते असे पिलर आहेत ज्याच्या इथे सिटिंगसाठी अरेंजमेंट आहे काइंड ऑफ. स्क्वेअर केवढा छान आहे ना. इकडे या साईडला नॅशनल पार्क आहे आणि या साईडला ते त्यांचं जे टेम्पल आहे नाव नाही येते त्याचं पण ते टेम्पल आहे त्याचा एरिया आहे आणि हा पूर्ण तो स्क्वेअर. स्टॅच्यू आहे ना तिच्या हातात फुल आहे. म्हणजे ओरिजिनली जे स्टॅच्यू आहे त्याच्या हातात फुल आहे म्हणून कोणीतरी रेड कलरचं फुल तिच्या हातात ठेवले. सो आता मी नेक्स्ट लोकेशनला पोहोचली आहे. तिची मागे आरती दिसतीये
हॅड्रियन आर्क आणि टेम्पल ऑफ ऑलिम्पियन झ्यूस असं काहीतरी, जिथे आधी 104 पिलर होते. ओके, त्याच्यानंतर त्यांचं काहीतरी डिमॉलिश वगैरे झालं, अशा काइंड ऑफ थिंग आहे. पण त्याच्यामध्ये 104 टोटल पिलर्स होते. त्याला बनायला ऑलमोस्ट 700 वर्ष गेली, म्हणजे 700 वर्ष लागलेली त्याला बनायला. आणि आता तिथे खूपच म्हणजे 3-4 पण नाही आहेत अशा याने आहे. आणि ही जी आर्क आहे, हे बेसिकली काइंड ऑफ अ डिव्हिजन आहे, की जे ओल्ड ग्रीक ॲथेने आणि रोमन ॲथेने हे असे दोन याच्यात डिवाइड होतात ना, तर त्याचं ते सिम्बलायझेशन आहे. छान आहे तसे. आतमध्ये पण सेम स्ट्रक्चर आहे, पण तिकडे बांधकाम चालू आहे सध्या. आणि आता मग इतके विचार करतेय की इकडनं मी नॅशनल पार्कला जाईल. जवळच आहे, म्हणजे रोड क्रॉस केलं की तिकडेच आहे. सो थोडा वेळ टाइमपास करायला, नंतर मग त्याच्यानंतर मे बी इथला नाईट व्ह्यू खूप छान असतो, त्यामुळे मोस्ट ऑफ द लोक नाईटमध्ये इथे फोटो काढायला येतात. एकेकाळी हे इथलं सगळ्यात मोठं टेम्पल होतं. ऑलमोस्ट 17 मीटर टॉलेस्ट असं हे होतं. दिस वॉज ऑलमोस्ट 5 स्टोरी बिल्डिंग, जी डिमॉलिश झालेली आहे. सो जे लोक इथं बघायला येतात त्यांच्यासाठी हे अनलिमिटेड पॉवरचं सिम्बॉल आहे. सो अथेन्ससारख्या सिटीच्या मध्ये हे नॅशनल त्यांचा जो पार्क आहे, एक काइंड ऑफ हिडन जेम आहे, बिकॉज एवढी ग्रीनरी आहे तिथे आणि पूर्ण गार्डन फिरायला तुम्हाला 1-2 तास जातो. सो तो जो स्क्वेअर आहे आणि टेम्पल याच्या मिडलमध्ये हे येतं. आणि जर तुम्हाला असं रिलॅक्सिंग व्ह्यू हवा असेल आणि फुल सिटी एक्सप्लोअर करून जर थोडा रिलॅक्सिंग टाईम हवा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता. गाईज डोंट फॉरगेट टू टॅप युअर कार्ड, बिकॉज प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या इथे असे सिक्युरिटी वगैरे असतात जे तुमचं कार्ड चेक करतात. हा बघा, इथे हा ओरिजिनल छोटूसा काचा आहे. छोटू नाही आहे, बऱ्यापैकी मोठा. मुलगी त्याला खायला घालतीये. आता मी नेक्स्ट लोकेशनला आली आहे, वॉक मरीना म्हणून. तर इकडे सगळे जे याट वगैरे असतात ना, तर ते सगळे याट वगैरे इथं उभे आहेत. आणि बाजूला शॉपिंग स्ट्रीट आणि फूड वगैरे अशा टाईपमध्ये. सो तुम्ही इथून बोट रेंट आउट करू शकता जर तुम्हाला आतमध्ये वगैरे जायचं असेल. आणि यांच्या काइंड ऑफ क्रूज टाईप पण अशा आहेत की जिथे पर्टिक्युलर फी भरून वगैरे तुम्ही, बट तिकडे बाकीचे लोक पण असतात. बट तुम्हाला प्रायव्हेट घ्यायचं असेल तर ते बिट एक्सपेन्सिव्ह पडतं. पण सनसेटच्या टायमिंगला इथे नुसतं बसून टाईमपास करणं पण वर्थ इट, बिकॉज इथे एवढी सारी लोकं होती की जे जस्ट फक्त थोडंसं काही ती स्नॅक्स वगैरे घेऊन बसलेली होती. प्लस या ज्या छोट्या माश्या होत्या त्यांना खायला टाकायला इथे अलाउड होतं. सो मी आता पोहोचली फायनल लोकेशनवर. आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल मी कुठे आली होती. हा बीच. सो मी आता तिकडनं जे मरीना होतं तिथून जस्ट एक 7 नंबरची ट्रॅम घेतली आणि तिथनं इथे पोहोचली. आणि फुल त्याचा रूटच म्हणजे नाही का कोस्टल साईडचा होता. जस्ट त्यांनी वेगळ्या टाईप्स हे केले होते म्हणून मेट्रोमधनं तुम्हाला बाहेरचा व्ह्यू एवढा क्लिअर दिसत नाही. पण ते असं आहे की तुम्ही एक स्टॉप जरी पुढे उतरला ना, तर प्रत्येकाला वेगवेगळे बीचचे असे काय म्हणतात फ्रंट सी व्ह्यू पॉइंट आहेत. छान. तर माझं याच्यानंतर असं काही मेजर प्लॅन नाहीये. बघूयात, इथेच थोडा वेळ टाइमपास करायचा आणि नंतर मग मे बी एअरपोर्टला जाईल किंवा काहीतरी खाऊन जाईल. बघू. मला ना इकडचे सगळेच बीचेस फार आवडतात, कारण की एकदम क्रिस्टल क्लिअर असतात आणि शेजारी म्हणजे असे कुठंच तुम्हाला गार्बेज वगैरे असं काही दिसत नाही. प्लस ना या लोकांची एक कन्सेप्ट पण भारी आहे. सगळे मस्त कधी त्यांचे टॉवेल वगैरे घेऊन किंवा असं काइंड ऑफ मॅट घेऊन आलेले असतात आणि निवांत सनसेट एन्जॉय करत असतात किंवा झोपा काढत असतात. त्यांच्यासाठी हे फुल रिलॅक्सिंग असतं. व्हेअरएज आपण लोक फक्त तिथे फोटो आणि व्हिडिओसाठी जातो. त्यानंतर बेकरीमधनं मी हा चीज पाय घेतला आणि थोडी अजून भूक होती म्हणून फ्राईज घेतले, बिकॉज इथे मला व्हेजिटेबलमध्ये कुठला व्हेजिटेरियन भेटला नाही बर्गर त्यामुळे.
नंतर पाऊस आल्यामुळे मला दुसरीकडे कुठे जाता नाही आलं. बट दॅट्स इट फॉर ॲथेन्स व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.